नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख। आज आहे आपण आपल्या झेंडूच्या प्लॉटवर जो नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुक्यात आपण लावलेला आहे। जिथं आपण हे 2 एकर क्षेत्रामध्ये ओपन फील्डमध्ये म्हणजे तिसऱ्या बेडवर म्हणजे तिसरं पीक आहे। इथं जे पहिल्यांदा आपण याच्यावर टरबूज घेतलं, दुसऱ्यांदा टमाटर घेतलं आणि आता तिसरं पीक त्याच बेडवर त्याच मल्चिंगवर झेंडूचं पीक लावलेलं आहे। जेणेकरून जे ह्याचं लावायचं कारण म्हणजे एकतरी दसरा, गणपती, दसरा, दिवाळी टार्गेट होतं। दुसरी गोष्ट जे आपण वेलवर्गीय टमाटर घेतल्यामुळं जे जमिनीमध्ये निमॅटोड बनतं किंवा जमीन खराब होती, फंगस जास्त होतो, त्यासाठी आपण हा नियोजन केलं। तर शेतकरी मित्रांनो, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना सांगायचं आहे की जमिनीला आपल्या फंगसपासून वाचवण्यासाठी, निमॅटोडपासून वाचवण्यासाठी आणि आपल्याला उत्पन्न देणारा म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारं पीक म्हणजे आता हे झेंडू आहे। तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकाच बेडवर त्याच मल्चिंगवर तिसरं पीक आपण लावलेलं आहे। आणि आज आपला हा दुसरा तोडा आहे जो दसऱ्यासाठी आता जो घट बसणार आहे, देवी बसणार आहे, त्याच्यासाठी आपला तोडा करत आहे। तर या प्लॉटला लागवड करून 1 जुलैची लागवड आहे आपली। आज जे आहे, आज किती तारीख, जसं 19 तारीख आहे आज। तर 70 दिवस ते 75 दिवस या प्लॉटला लागवड करून जाईल। 1 जुलै ते 5 जुलै लागवड झाली आपली। आणि हा प्लॉट बरोबर आपण बाहेरच्या मार्केटच्या हिशोबाने आपल्या केळीमध्ये बी 17 एकरामध्ये झेंडू लावलेला आहे। तिथं बी 50-55 हजार झाड आहे आणि या प्लॉटमध्ये 15 ते 16 हजार झाड लावलेलं आहे। तर आज दुसरा तोडा चालू आहे आणि या प्लॉटमध्ये 50 लाईनी आहेत आणि एका लाईनला आता सध्या तोड्यामध्ये 1 क्विंटल माल तुटत आहे। म्हणजे कमीत कमी आपलं 3.5 ते 4 टन माल आपल्या ह्या प्लॉटमध्ये निघणार आहे ह्या तोड्याला, दुसऱ्या तोड्याला। तर शेतकरी मित्रांना सांगायचं महत्त्व हे आहे की आज जर रेट बघितलं, झेंडूचे पितूर 15 दिवस होते त्यामुळे रेट कमी होते, परंतु आज पुणे मुंबईचे रेट 40-50 रुपये, 60 रुपयावर गेलेले आहे आणि उद्या परवा पण रेट वाढू शकतात 70-80 रुपयेपर्यंत। तर तिसरा पीक त्याच बेडवर त्याच मल्चिंगवर, कमी बजेट, झिरो बजेट, कमी बजेट आणि कमी खर्चामध्ये आपण हा प्लॉट आणलेला आहे। तर या प्लॉटला आपण जेव्हा 1 जुलै 5 जुलैच्या आसपास आपली लागवड झाली त्यावेळेस याच्यामध्ये टमाटर होते, हे टमाटर काढून घेतले आणि त्याच्यावर आम्ही ह्या झेंडूची लागवड 15 ते 16 हजार केलेलं आहे। आणि 16 हजार झाड जे आहे ते 16 हजार जे झाड आहे आपलं, ते त्याच्यामध्ये आपलं टार्गेट जे होतं ते कमीत कमी 10 टन आपण ॲव्हरेज काढून धरून चाललेलं आहे। आणि मार्केट ॲव्हरेज जर धरलं तर 50 रुपये जरी भेटलं तरी 4-5 लाखाचं उत्पन्न आपलं होऊन जाते। तर शेतकरी मित्रांनो, जसं या प्लॉटमध्ये 2 एकरामध्ये आपण 16 हजार झाड बसवले, तर त्याच्यामध्ये 8 हजार अंबर व्हरायटी आहे पिवळ्यामध्ये आणि लालमध्ये अष्टगंधा प्लस आहे। तर याचं लावायचं कारण दोन्ही व्हरायटी, एक आहे की मार्केटमध्ये कसं आहे दोन्ही व्हरायटीला मागणी असते। दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण हे लावतो तर दोन्ही ग्राहकाला दोन्ही कलरची गरज असते माळ बनवण्यासाठी, तर त्या हिशोबाने आपण हा लावलेला आहे। तर अंबर जे आहे 8 हजार आहे आणि पितांबर आपलं जे अष्टगंधा प्लस जे आहे ते 8 हजार आहे। तर आता ह्या 16 हजार रोपामध्ये आपण सरासरी टार्गेट धरलेलं आहे। जसं ह्याला आपण कसं गणपती टार्गेट करून केलं, तर गणपती, दसरा, दिवाळी आणि पूर्ण मार्गशीर्ष महिन्यापर्यंत चालवायचा हा प्लॉट आपला कोशिश करणार आहे। आता तुम्ही बघू शकता जसं की या प्लॉटमध्ये आपल्याला मार्गशीर्षपर्यंत चालवायचं आहे, पण बघू शकता तुम्ही की इतका पाऊस काळ असताना सुद्धा आणि रोज पाऊस असताना प्लॉट लावल्यापासून कमीत कमी 50 दिवस तर पावसात गेलेले आहे या प्लॉटचे, तरीसुद्धा हा प्लॉट कसा डेव्हलप झालेला आहे, याला सेटिंग किती आहे, फ्लॉवरिंग किती लागले, फुलं किती लागलेले आहेत, कळ्या किती, एका झाडाला आता तोडायला आलेल्या कळ्या 50 कळ्या आहेत त्या। आणि आता दसऱ्यासाठी, सणासाठी जी तुटणार कळ्या आहेत समोर 9 दिवसानंतर, ते एका झाडाला 100 कळी आहे। म्हणजे या प्लॉटला आपण लागवड करायला 16 हजार रुपयाचं जर आज बजेट धरलं तर 3 रुपयाच्या हिशोबानं 16-48 रुपये, 50 हजार रुपये रोपाला गेले। लागवायचे खर्च आणि फर्टिगेशन थोडंफार केले आतापर्यंत, या प्लॉटला आपण खर्च जादा केला नाही। का तर पाऊस खूप होता, खतं द्यायला वेळ भेटला नाही, फक्त फवारण्याचा खर्च धरला तर आज हा प्लॉट आपला 1 लाखामध्ये पूर्ण कव्हर झालेला आहे। आणि 1 लाखामध्ये हा प्लॉट पूर्ण चालू होऊन आज दुसरा तोडा आहे जो गणपतीला आपला कमीत कमी 700-800 किलो माल गेला आणि आता या दुसऱ्या तोड्यालाच आपण डायरेक्ट 3 ते 4 टनापर्यंत जात आहे। तर शेतकऱ्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण शेती करत आहे किंवा शेतीचं प्लॅनिंग करत आहे तर
एका पिकावर शेतीचं कधीही बेड बनवू नका, एका पिकावरही कधी मल्चिंगचं प्लॅनिंग बनवू नका, जेणेकरून एकदा बेड बनवले तर त्याच्यामध्ये कसं आहे बॅक्टेरिया तयार होतात, गांडूळ तयार होतात आणि क्रॉप रोटेशन जर आपलं राहिलं की जसं पहिलं पीक लावलं, दुसरं पीक लावलं, तिसरं पीक लावलं तर जमिनीमध्ये जे बेड बनलेलं असतो त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया बनलेले असतात, जे अन्नद्रव्य शिल्लक राहिलं असतं ते स्टेप बाय स्टेप प्रत्येक पिकाला भेटून जातं. आता टरबूज लावलं आपण तर टरबूजमुळं टमाटरचा फायदा झाला, टमाटर लावलं, टमाटरचा आपण माल काढला, त्याला जे औषध खतं पण सोडले, त्याच्यातने वाचलेले खतं झेंडूने घेतले. आज तुम्ही बघू शकता की झेंडू हा 0 बजेटमध्ये आपला तयार झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की बेड जुनं, खर्च कमी, उत्पन्न चांगलं. आता आज बघितलं तर जसं आज जो विषय केला आपण की दसरा जर विषय सुरू होणार आहे, जसं नवरात्री सुरू होणार आहे, घट बसणार आहे, तर हा 3, 3.5, 4 टन 2 एकरात जर माल निघाला, 50 रुपयाचा जर रेट भेटला तर 2 लाख रुपये आता आपल्या नवरात्रीच्या सुरूला झालं. ज्यावेळेस दसरा येणार आहे त्यावेळेस मी आपण 4-5 टन माल ह्यातनं काढणार आहे. का तर 100 कळी एका झाडाला तयार आहे. स्प्रेचं नियोजनमध्ये आपण कसं एकदम हलके स्प्रेवर काम केलेलं आहे, जेणेकरून साध्या स्प्रेवर आपण प्लॉट डेव्हलप केला आणि पूर्ण प्लॉट डेव्हलप करून हा प्लॉट आपण इथंपर्यंत आणलेला आहे. आणि याला आपण दिवाळीपर्यंत टार्गेट करणार आहे, जेणेकरून दिवाळी आणि परत मार्गशीर्ष महिना तर आपले हे 4 तोडे जरी चांगले झाले, जसं आता घट बसायला लागले, देवीसाठी 1 तोडा झाला 2 नंबरचा, दसऱ्याला तोडा मोठा झाला, त्याच्यानंतर दिवाळीचं 3-4 दिवस मार्केट असतं त्यावेळेस तोडा झाला, तर कमीत कमी 10 टन जरी माल आज आपला निघाला आणि 10 टनामध्ये जर समजा 50 रुपयाचं ॲव्हरेज रेट भेटलं तरी 5-6 लाख रुपये आपले एका प्लॉटमध्ये होऊन जातात आणि 1 लाखाच्या खर्चामध्ये आपलं चांगलं होऊन जाते. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस हा झेंडू प्लॉट संपल, ज्यावेळेस आपण हा प्लॉट संपवणार आहे, या झेंडूच्या काड्या, ह्या झेंडूचा जो कचरा आहे ह्याच्यापासून जे खत बनणार आहे किंवा ह्याच्यापासून जे नेमॅटोड कंट्रोल, ह्याला रोटर मारून आपण जमिनीत गाडणार आहे, त्याच्यापासून ज्यावेळेस हे ऑर्गॅनिक कार्बन बनणार आहे किंवा गोमास बनणार आहे ह्याचं, तर हे समोरच्या पिकाला किंवा भविष्यामध्ये आपली ज्यावेळेस दुसरे पीक आपण करणार आहे किंवा नवीन प्लॅन करणार आहे त्या पिकासाठी आपल्याला खूप फायदा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं कधीही शेती करताना चांगलं प्लॅन करायचं आहे आणि शेतीला एकदम डेव्हलप चांगलं करायचं आहे आणि शेतीमध्ये लक्ष देऊन जर काम केलं तर शेती आपल्याला चांगला फायदा देऊन जाते. शेतकरी मित्रांनो, जसं जे कोणी चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब का करा की वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ म्हणजे प्रत्येक नवीन पिकाची माहिती भेटणार आहे. आणि ह्या चॅनलला, आपल्या ह्या व्हिडिओला इतरांना पण शेअर करा, जेणेकरून आपला शेतकरी मित्र जो आहे, जो कोणी गरीब शेतकरी एखादा आपल्या व्हिडिओद्वारे अगर त्याचं चांगलं झालं तर सगळ्यांना फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.